Good morning, students. In the last period, we had completed lesson number 2 of from history textbook of standard 6th. Okay. Now, I am going to explain you lesson number 3. The name of the lesson is the Harappan civilization. Harappan civilization म्हणजे काय? हडप्पा संस्कृती. Now look here points. Harappan civilization, housing and town planning, seals and pots, the Great Bath, life in the Harappan civilization, trade, reasons for decline. Harappan civilization म्हणजे काय? हडप्पा संस्कृती. हाऊसिंग अँड टाउन प्लॅनिंग म्हणजे घरे आणि नगर रचना. सील्स अँड पॉट्स म्हणजे मुद्रा आणि भांडी. द ग्रेट बाथ म्हणजे स्नानगृह. लाईफ इन द हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे लोकजीवन. सिव्हिलायझेशन हरप्पन संस्कृतीचं लोकजीवन. ट्रेड म्हणजे व्यापार आणि रिझन फॉर डिक्लाइन म्हणजे ऱ्हासाची कारणे. ठीक आहे. नंतर ट्राय दिस. शो द साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन ऑन द आउटलाईन मॅप ऑफ इंडिया. म्हणजे इंडियाच्या आउटलाईन मॅपमध्ये हरप्पा संस्कृती जी आहे त्या हरप्पा संस्कृतीच्या ठिकाणांची नावं लिहायची आहेत. ठीक आहे. तर बघा इथे दिलेलं आहे हरप्पा संस्कृतीची ठिकाणं इथे दिलेलं आहे. पहा साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे काय? बघा मॅप पाहताना नेहमी हे जे आहे चिन्ह आहे. हे चिन्ह जिथे आहे या मॅपमध्ये ते काय आहे तर साइट्स ऑफ हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजे हरप्पन संस्कृतीची ठिकाणं आहेत. मग आता बघा असा सर्कल जिथे जिथे असेल मॅपमध्ये, हे बघा या मॅपमध्ये हे बघा हे सर्कल आहे. हा सर्कल हे जे सर्कल दिले आहेत हे सगळे काय आहेत? मग हरप्पा, मांडा, हुलस, रूपड, बानावली, राखीगरी, आलमगीरपूर, कालीबंगन हे सगळे काय आहेत? हडप्पा संस्कृतीची ठिकाणं आहेत. हे इकडे सुद्धा दिलेली आहेत. ठीक आहे. चला बघूया आता Harappan civilization. Now we will discuss this point. Harappan civilization means Harappa Sanskruti. Okay. Archaeological excavations first began in 1921 CE at Harappa in the Punjab on the banks of the river Ravi. म्हणजे इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या किनारी हडप्पा येथे उत्खनन सुरू झाले. पहिल्यांदाच प्रथमच उत्खनन सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा हे नाव मिळाले. दॅट इज हाऊ दिस सिव्हिलायझेशन केम टू बी नोन ॲज हरप्पन सिव्हिलायझेशन. इट इज ऑल्सो नोन ॲज इंडस सिव्हिलायझेशन. काय सांगितलं मी की इसवी सन 1921 मध्ये पंजाबमधील रावी नदीच्या काठी हडप्पा येथे उत्खनन प्रथम सुरू झाले म्हणून या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे नाव मिळाले. आणि या संस्कृतीला कोणत्या नावाने ओळखले जातात? सिंधू संस्कृती या नावाने ओळखले जातात. इंडस सिव्हिलायझेशन म्हणजे सिंधू संस्कृती. ओके. नंतर excavations were also carried out at Mohenjo-daro, a place about 650 kilometers to the south of Harappa in the Indus Valley. म्हणजे हडप्पाच्या दक्षिणेला सुमारे 650 किलोमीटर अंतरावर काय झालं? सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये? सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये मोहेंजोदडो येथे उत्खनन झाले. एक्सकॅव्हेशन म्हणजे उत्खनन झाले. There was a striking resemblance between the remains of structure and artifacts found at the two places. हडप्पा आणि मोहेंजोदडो ह्या दोन्ही स्थळांच्या उत्खननातून जे काही मिळालं, जे काही अवशेष सापडले त्यांच्यात खूप सारं साम्य होतं. स्ट्रक्चर्स अँड आर्टिफॅक्ट्स म्हणजे
या स्थळाच्या उत्खननातून वस्तू आणि वास्तू यांचे जे अवशेष सापडले, वस्तू आणि वास्तूचे जे अवशेष सापडले ते कसे होते, ते त्याच्यामध्ये खूप सारं साम्य होतं. सिमिलर रिमेन्स हॅव बीन फाउंड ॲट धोलावीरा, लोथल, कालीबंगन, दायमाबाद एक्सेट्रा. धोलावीरा, लोथन, कालीबंगा, दायमाबाद इत्यादी ठिकाणी सुद्धा उत्खननात अशाच प्रकारचे अवशेष सापडले होते. ठीक आहे. नंतर नेक्स्ट पेज. जनरली the same characteristics are seen in all the places of Harappan civilization. These include town planning, roads, construction of houses, drainage system, seals, pots and toys, and burial customs. म्हणजे काय की हडप्पा संस्कृती जी आहे याची वैशिष्ट्य जी आहे ही सर्वसाधारणपणे कशी असतात, सारखीच असतात. मग याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये नगर रचना, रस्ते, घर बांधणी, टाउन प्लॅनिंग म्हणजे नगर रचना, रोड्स म्हणजे रस्ते, कन्स्ट्रक्शन ऑफ हाऊसेस म्हणजे घर बांधणी, ड्रेनेज सिस्टीम म्हणजे सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी आणि ब्युरियल कस्टम्स म्हणजे मृतदेह पुरवण्याची पद्धत. ब्युरियल कस्टम्स म्हणजे काय, बरियल कस्टम्स म्हणजे काय, ब्युरियल कस्टम्स मृतदेह पुरवण्याची पद्धत, याचा यात प्रामुख्याने समावेश होतो. कशामध्ये, हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये जी आहेत याच्यामध्ये ही सगळी काय आहे, ह्या गोष्टींचा कशाचा सांगितला मी, नगर रचना, रस्ते, घर बांधणी, सांडपाण्याची व्यवस्था, मुद्रा, भांडी, खेळणी आणि मृतदेह पुरण्याची पद्धत, या सगळ्यांचा यात प्रामुख्याने समावेश होतो. कॅन यू डिस्क्राईब द स्ट्रक्चर ऑफ हाऊसेस इन युअर लोकॅलिटी. डू दे हॅव फ्लॅट्स, रूफ्स और टाइल्ड स्लूपिंग रूफ्स. म्हणजे तुमच्या परिसरातील किंवा गावातील घरांची रचना कशी आहे हे तुम्ही सांगू शकता का, इथे प्रश्न विचारला आहे. आणि नंतर दिलाय की घरे कौलारू, धाब्याची किंवा उतरत्या छपरांची या प्रकारची आहेत का, असं विचारलेलं आहे. ओके स्टुडंट्स, रिमेनिंग पोर्शन्स ऑफ दिस लेसन वी विल डिस्कस इन द नेक्स्ट पिरियड. यू हॅव टू राईट डाऊन डिफिकल्ट वर्ड्स ऑफ दिस लेसन इन युअर हिस्ट्री अँड सिविक्स notebook and learn also. Okay students, thank you.